या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण या ठिकाणी भरत कोराळे सर यांच्याशी आपण बोलतोय। या ठिकाणी सरांचं MPED मधील दुसऱ्या वर्षाचा संशोधनाचा प्रकल्प आर्चरी या क्षेत्रावरती आहे। नमस्कार सर। नमस्कार सर। सर तुम्ही जे आर्चरी वरती प्रबंध सादर करतात तर त्या संदर्भात सर्वसामान्य माणसाला काय आवश्यक नॉलेज देऊ शकाल तुम्ही? सर नॉलेज सांगायला गेलं तर आर्चरी हा असा गेम आहे की आपल्याला फार वर्षापूर्वी म्हणजे जसं महाभारत रामायण या काळापासूनच आर्चरी हा गेम चालू आहे। परंतु आता मध्ये सध्या पाहायला गेलं तर हा गेम नामशेष झाल्यासारखा आहे। परंतु आता नवीन गेम एशियन गेम कॉमनवेल्थ वर्ल्ड चॅम्पियनशिप याच्यामुळे तो परत अस्तित्वात यायला लागले सर। त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे ते धनुष्यबाण असतात किंवा काय सांगाल तुम्ही? सर याच्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार असतात। सर्वात पहिल्यांदा असतो लाकडी, त्याला आपण बांबू बो म्हणतो। तो आपल्या बांबू जे झाड वनस्पती असते त्यांच्यापासून बनलेला असतो। आणि दुसरा म्हणजे रिकव, त्यालाच ऑब्लिक फिटा म्हटलं जातं। हा कार्बन आणि फायबर यांपासून बनलेला असतो। आणि तिसरा प्रकार आहे कंपाऊंड। आणि जो पहिल्यांदा आपण प्रकार बघितला बांबू बो, तो सर नॅशनल गेम पर्यंत चालतो, म्हणजे ऑल इंडिया, परत ज्युनियर नॅशनल, सब ज्युनियर नॅशनल, मिनी नॅशनल यांच्यामध्ये। आणि ह्याचे वेगवेगळे डिस्टन्स असतात। ह्याचे ॲरो जे आहेत ते पण बांबूचेच असतात। दुसरा प्रकार आता आपण बघूयात, तो आहे रिकव। याचं डिस्टन्स आहे 70 मीटर। याच्यामध्ये एज ग्रुपनुसार पण डिस्टन्स वेगळे राहतात। याचे जो ॲरो असतो, जसं तुम्ही उडनचं बघितलं त्याच्यामध्ये उडनचंच ॲरो असतो, त्याचप्रमाणे याच्यामध्ये कार्बनचा ॲरो असतो। कार्बन आणि ॲल्युमिनियम याच्यामध्ये फायबर यूज केलं जात नाही। आणि तिसरा प्रकार बघायला गेलो आपण कंपाऊंड। कंपाऊंडला आता फक्त 50 मीटर डिस्टन्स एवढं डिस्टन्स आहेत। याच्यामध्ये फेस वेगवेगळे आहेत। सर याच्यामध्ये त्याचे कॉस्ट विषयी काय सांगाल सर? सर कॉस्टली सांगायला गेलं तर सुरुवातीला आपण जो बांबू बघितला तर त्याची कॉस्ट आपल्याला साधारण 5000 ते 6000 पर्यंत मिळते। रिकव घ्यायला गेलं तर तुमची स्टार्टिंग 3000 पासून ते 2 लाख पर्यंत पूर्ण किट मिळेल तुम्हाला। आणि कंपाऊंडचं स्टार्ट करायला गेलं तर 80,000 अबोव ते 2 लाख पर्यंत। सर याच्यामध्ये साधारण मेडल ऑलिम्पिक लेवलचे मेडल किती असतात, किती प्रकारचे, किंवा मी काय सांगू त्याच्याविषयी ऑलिम्पिक मेडल? सर ज्यावेळेस आपण आता ऑलिम्पिकला रिकव हा बो फक्त यूज केला जातो, इंडियन आणि कंपाऊंड हा नाही चालत। कंपाऊंड हा एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम ह्या 2 गेम नॅशनल गेमसाठी चालतो। तर आता तुम्ही क्वेश्चन विचारला की मेडल, तर याच्यामध्ये टीम फाईट असते सर, इंडिव्हिज्युअल फाईट आहे आणि मिक्स फाईट आहे। तर टीम फाईटला जर मेडल तुम्हाला मिळालं तर त्या टीम मधल्या 4 प्लेयर असतात, परंतु खेळतात 3 जण। तर 3घांनी जर चांगला स्कोअर मारला तर त्यांना ते मेडल मिळतं त्यांच्या पूर्ण टीमला। इंडिव्हिज्युअल मारलं तर इंडिव्हिज्युअल प्रत्येक गेमनुसार। आणि मिक्स मध्ये सर असा एक आता नवीन मिक्स टीम आली, तर त्याच्यामध्ये एक बॉईज आणि एक गर्ल्स असे 2 जण खेळतात। जर त्यांनी मेडल मारलं त्या दोघांना मेडल मिळतं। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण सर्वसामान्यांना समजेल अशा या पद्धतीने ह्या आर्चरी या धनुष्य बाण प्रकारातली माहिती दिली, त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपला मी आभार मानतो। धन्यवाद सर। धन्यवाद।